हॅलो ऑल. सो वेलकम टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत 8051 मध्ये कोणते ॲड्रेसिंग मोड्स आहेत. ओके, तर हे क्वेश्चन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस तुम्हाला जर प्रोग्रामिंग शिकायची असेल तर ॲड्रेसिंग मोड माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, तर ॲड्रेसिंग मोड का शिकायचे फर्स्ट हे आपण लक्षात घेऊ. तर बघा, आपल्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. सो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे काय आहे, 128 बाईटची रॅम आहे. ओके, तर आपल्याला यामधला डेटा ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला त्याचा ऍड्रेस माहित पाहिजे. अजून आपल्याकडे रजिस्टर बँक आहे त्यामध्येच. ओके, तर डिफरंट रजिस्टर बँक्स कशा ऍड्रेस करायच्या. ओके, आपल्याकडे किती 4 बँक आहेत, फ्रॉम बँक 0 टू बँक 3, आणि एच बँक मध्ये तुमचे 8 रजिस्टर आहेत 8 बिटचे. ओके, तर या रजिस्टर मधला डेटा कसा ऍक्सेस करायचा किंवा त्यामध्ये डेटा स्टोअर कसा करायचा, यासाठी आपल्याला कोणते ऍड्रेसिंग मोड यूज करायचे, कोणते इन्स्ट्रक्शन यूज करायचे, हे समजणं महत्वाचं आहे. कारण यानंतर तुम्हाला जी प्रोग्रामिंग शिकायची आहे किंवा जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, तर हे तुम्हाला सोपं जाईल. ओके, तर ऍड्रेसिंग मोड का शिकायचे, टू ऍक्सेस डिफरंट लोकेशन्स इन मेमरी. ओके, त्यासाठी वेगवेगळे टाइप्स आहेत आपल्याकडे, ते प्रोग्रामिंग मध्ये आपण बघणार आहोत. की जर तुम्हाला पर्टिक्युलर मेमरी लोकेशन ऍड्रेस ऍक्सेस करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही त्याचा ऍड्रेस माहीत असणं महत्वाचं आहे, फर्स्ट थिंग. सेकंड, की तुम्ही त्याला डिफरंट मेथडने ऍक्सेस करू शकता. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ मेथड आहेत त्याच्यात, ते आपण बघणार आहोत. आणि प्रत्येक ऍड्रेसिंग मोड म्हणजे एक मेमरी लोकेशन आहे. सपोज माझं माझे रॅम आहे 128 बाईटची. ओके, आणि इथे सपोज माझं 20 हे एक ऍड्रेस आहे. ओके, 20H. ओके, हा जर ऍड्रेस मला ऍक्सेस करायचा असेल तर यासाठी माझ्याकडे डिफरंट मेथड आहेत. ओके, डिफरंट मेथड यूज करून या लोकेशनचा डेटा मी ऍक्सेस करू शकतो. आणि इच मेथडमध्ये काही फ्लेक्झिबिलिटी आहेत. ओके, विशिष्ट पद्धतीने आपण त्याला ऍक्सेस करू शकतो डिफरंट टाइप्स ऑफ मेथड यूज करून. ओके, तर आपण आता ते बघणार आहोत की कोणत्या इम्पॉर्टंट मेथड्स आहेत. तर फर्स्ट आपण बघूया की ऍड्रेसिंग मोड्स कोणते आहेत. ओके, आपल्या 8051 मध्ये ऍड्रेसिंग मोड कोणते आहेत. तर ऍड्रेसिंग मोड इन 8051 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, एक्झामला हा क्वेश्चन्स विचारतात. फक्त लिस्ट आउट करायला विचारलं तर 2 मार्कचा क्वेश्चन असेल हा. ओके, आणि एनी एक्सप्लेन एनी 4 विचारलं तर 4 मार्कचा क्वेश्चन असेल. ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ऍड्रेसिंग मोड इन 8051. ओके, तर फर्स्ट आहे इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. इच अँड एव्हरी ऍड्रेसिंग मोड आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ओके, त्यानंतर डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड काय आहे, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. ओके, हे झाले बेसिक 5 टाइप्स. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्लस त्याबरोबर अजून 2 टाइप्स आहेत, एक आहे एक्सटर्नल डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आणि एक्सटर्नल इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ओके, तर हे स्पेसिफिकली ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करता, राईट, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे इंटरनल रॅम आहे 8051 मध्ये, इंटरनल रॉम पण आहे. ओके, प्लस आपल्याकडे 16 ऍड्रेस लाईन्स आहेत, जेव्हा वापरून आपण एक्सटर्नल रॅम किंवा रॉम इंटरफेस करू शकतो. ओके, म्हणजेच एक्सटर्नल मेमरी ऑन चिप म्हणजे हा तुमचा 805 असेल तर 8051 मध्ये इंटरनल पण आहे, प्लस एक्सटर्नली तुम्ही इंटरफेस करू शकता युझिंग अवर ऍड्रेस अँड डेटा लाईन्स वापरून. ओके, तर त्यासाठी काही सेपरेट ऍड्रेसिंग मोड आहे. ओके, तर फर्स्ट आपण बघणार आहोत इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ओके, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय बघा, तर व्हॅल्यू स्टोअर इन व्हॅल्यू टू बी स्टोर्ड इन मेमरी और रजिस्टर इमिडिएटली फॉलो द ऑपरेशन कोड इन द मेमरी. ओके, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय की ज्यावेळेस आपण हे विथ इन्स्ट्रक्शन बघू आधी. ओके, तर बघा, सपोज सपोज माझ्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे, मूव ए कॉमा #10H. ओके, तर या केसमध्ये काय असतं बघा, की इकडे कुठलाही ऍड्रेस मेन्शन केलेला नाही इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये. ओके, याच्यामध्ये ऍड्रेस नाहीच आहे या ऍड्रेसिंग मोड मध्ये. तर हा जो 10H आहे हा काय आहे, तुमचा ऍक्च्युअल डेटा आहे. ओके, हा 10 काय आहे, तुमचा डेटा आहे. आणि या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होणार आहे की तुमच्या ए रजिस्टर मध्ये हा 10H म्हणजे हा डेटा स्टोअर होणार आहे. ओके, म्हणजेच काय की तुमचा जो ए रजिस्टर आहे, ए रजिस्टर किती बिटचा आहे, 8 बिटचा, त्याच्यामध्ये कोणतं व्हॅल्यू लोड होईल, 10. म्हणजेच याला जर बायनरी मध्ये तुम्ही लिहिलं तर काय होईल, ते 10 म्हणजेच 0001, आणि या 0 साठी 0000. ओके, तर यामध्ये ऍड्रेस दिलेलाच नाहीये. इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये ऍड्रेस नाहीच असतो, त्यामध्ये काय असतं की डायरेक्ट
जो डेटा तुम्हाला लोड करायचा आहे तोच तुमच्या इन्स्ट्रक्शन मध्ये इटसेल्फ दिलेला असतो. ओके, म्हणजेच काय बघा, इकडे आपण दिलंय की व्हॅल्यू टू बी स्टोर्ड इन मेमरी. सपोज तुम्हाला एखादी व्हॅल्यू स्टोअर करायची मेमरी किंवा रजिस्टर मध्ये, तर ती तुमच्या इन्स्ट्रक्शन मध्येच, ऑपरेशन कोड मध्येच तुम्हाला दिलेली असेल, म्हणजे सी 10H. ओके, आता सेकंड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की हाऊ कॅन यू आयडेंटिफाय इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ओके, ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला हॅश साइन दिसेल, डोळे झाकून म्हणायचं की हा इमिडिएट ऍड्रेसिंग मोड आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड थिंग समजली पाहिजे की हॅश नंतर जो नंबर आहे तो ऍक्च्युअली कुठलाही ऍड्रेस नसून तो काय आहे, तुमचा डेटा आहे. ओके, म्हणजेच या इन्स्ट्रक्शन नंतर हा डेटा तुमच्या ए लोकेशन मध्ये स्टोअर होईल. ओके, तर लक्षात काय ठेवायचे तुम्हाला की इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये डेटा इटसेल्फ तुमच्या इन्स्ट्रक्शनचा पार्ट असेल. सेकंड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे की इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये जो डेटा असतो तो फॉलोड बाय हॅश, त्यामध्ये हॅश साइन यूज करतात. ओके, म्हणजेच ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला हॅश असेल तिथे लक्षात ठेवायचं की हा काय आहे, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड आहे. अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये बघा, कोणतंही इन्स्ट्रक्शन जर असेल तर त्याचे दोन पार्ट्स असतात बघा. सपोज मूव ए कॉमा हॅश 20H. ओके, तर हे जे इन्स्ट्रक्शन आहे याला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. ओके, तर हा जो फर्स्ट असतो तुमचा याला म्हणतात ऑपकोड. ओके, आणि जो सेकंड असतो याला म्हणतात ऑपरंड. ओके, ऑपकोड म्हणजे काय की हा एक काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. जसं एखादी कमांड आपण देतोय कंट्रोलरला, तर तो ऑपकोड काय असतो, फिक्स असतो. ओके, हे ऑपकोड काय आहेत, फिक्स आहेत कंट्रोलर मध्ये. जसं मूव आहे, मूव म्हणजे काय की ट्रान्सफर, डेटा ट्रान्सफर साठी आपण मूव हा ऑपकोड वापरतो. सेम ऍड असेल, सबट्रॅक्टर असेल, डिव्हिजन असेल, हे काय झालं तुमचं ऑपकोड झाले. ओके, आणि सेकंड पार्ट असतो ऑपरंड. ऑपरंड म्हणजे डेटा. ओके, आता इतर हा हॅश आहे म्हणजे हा डायरेक्ट तुमचा डेटा झाला, किंवा काही इन्स्ट्रक्शन मध्ये इथे ऍड्रेस यूज करत असेल तर तो झाला तुमचा ऑपरंड. ओके, ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की एनी ऑपरंड, ओके, हा काय तुमचा ऑपरंड आहे. एनी ऑपरंड प्रिसाइड बाय हॅश साइन, देन द ऍड्रेसिंग मोड शुड बी इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ओके, आणि याचा अजून जर तुम्हाला ब्रेकआउट करायचं असेल तर ऑपकोड साठी तुमचे काय असतात, या ऑपकोड साठी तुमच्या मेमरीमध्ये एक बाईट लागतो, म्हणजेच हा झाला तुमचा फर्स्ट बाईट. ओके, आणि ही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी अजून एक बाईट लागतो, म्हणजे हा झाला सेकंड बाईट. ओके, म्हणजेच तुम्हाला जर हे इन्स्ट्रक्शन स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला 2 बाईटची मेमरी लागेल. ओके, आणि या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं की 20H हा जो तुमचा हेक्साडेसिमल नंबर आहे तो तुमच्या ए लोकेशन मध्ये स्टोअर होईल, किंवा ए रजिस्टर मध्ये 20H हा डेटा तुम्हाला मिळेल. बट रजिस्टर मध्ये डेटा स्टोअर होतो इन द फॉर्म ऑफ बायनरी. ओके, बट प्रोग्रामिंग मध्ये आपण कोणतं नंबर सिस्टम यूज करणार आहेत, हेक्साडेसिमल. ओके, ऍक्च्युअल मध्ये ए चे कंटेंट असे होतील तुमचे ज्यावेळेस तुम्ही हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल. ओके, तर तुम्हाला समजलं इमिडिएट ऍड्रेसिंग मोड म्हणजे डेटा इमिडिएटली तुमच्या इन्स्ट्रक्शनचाच पार्ट आहे, त्यामध्ये हॅश यूज करतात. हॅश म्हणजे तोच डेटा तुमच्या या रजिस्टर मध्ये मूव्ह होईल. ओके, अजून एक हा झाला 8 बिट. ओके, हे झालं एक्झाम्पल ऑफ 8 बिट. आता 16 बिट साठी जर तुम्हाला इमिडिएट ऍड्रेसिंग मोड सांगायचं असेल तर बघा, सपोज मी असं करतो, मूव dptr कॉमा हॅश. ओके, तर बघा या इन्स्ट्रक्शन मध्ये काय, इथे हॅश आहे म्हणजे हा तुमचा काय आहे, डेटा आहे. ओके, आता काय होणार, डीपीटीआर तुमचा 16 बिटचा रजिस्टर आहे. ओके, डीपीटीआर काय आहे तुमचा 16 बिट रजिस्टर. ओके, म्हणजेच डीपीटीआर चे कंटेंट काय होणार, हे कंटेंट तुम्हाला डीपीटीआर मध्ये मिळणार. ओके, म्हणजेच 1 साठी काय येणार डीपीटीआर, सपोज जर आपण बघितलं की आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन द कंटेंट ऑफ डीपीटीआर इक्वल्स टू 1, म्हणजेच 0001, त्यानंतर 2 म्हणजेच 0010, त्यानंतर 3 म्हणजेच 0011, आणि 4 म्हणजेच 0100. ओके, तर जेव्हा तुम्ही हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार त्यावेळेस तुमच्या डीपीटीआर चे कंटेंट हे होणार. ओके, जर तुम्हाला विचारलं एक्सप्लेन, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे जी व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची ती तुम्हाला कुठल्याही मेमरी मधून किंवा एखाद्या ऍड्रेसवर जाऊन ट्रान्सफर करायची नाहीये,
ती इटसेल्फ तुमच्या इन्स्ट्रक्शनचा पार्ट असणार आहे. ओके, इन्स्ट्रक्शन मध्येच तुम्हाला डेटा मिळणार आहे. सेकंड थिंग लक्षात ठेवायची की या इन्स्ट्रक्शन मध्ये आपण हॅश साइन यूज करतो. ओके, जिथे हॅश दिसेल ते समजून जायचं की हे इन्स्ट्रक्शन इमिडिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये आहे. ओके, थर्ड, जर 8 बिटचा असेल तर 1 बाईटचा ऑपकोड आणि सेकंड बाईट मध्ये ऑपरंड. ओके, आणि 16 बिटचं जर इन्स्ट्रक्शन असेल तर हा फर्स्ट झाला तुमचा 1 बाईट, त्यानंतर हा किती आहे तुमचा 16 बिट नंबर आहे. ओके, म्हणजे हा 1 बाईट आणि हा 1 बाईट, म्हणजेच काय की तुमच्या 16 बिटचा डीपीटीआर आहे, त्यामध्ये तुम्हाला हे दोघ जण मिळून 1 बाईट आणि हे दोघ जण मिळून 1 बाईट. ओके, म्हणजे 16 बिटचा जो इन्स्ट्रक्शन आहे त्याची साईज किती होणार 3 बाईट. ओके, आणि 8 बिटचा जो इन्स्ट्रक्शन आहे त्याची साईज किती होणार 2 बाईट. तर हे झालं तुमच्या इमिडिएट ऍड्रेसिंग मोड साठी. ओके, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. सो नेक्स्ट आपण बघूया सेकंड तुमचा जो टाइप आहे. ओके, ऍड्रेसिंग मोडचा तो आहे डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. फर्स्ट वन आपण कोणता बघितला, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ओके, तर आता डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय आहे बघा. तर डायरेक्ट ऍड्रेस मध्ये काय आहे की डायरेक्ट ऍक्सेस द इंटरनल डेटा मेमोरी ऑफ 8051. ओके, 8051 ची जी इंटरनल मेमोरी आहे, ओके, ती तुम्ही डायरेक्टली ऍक्सेस करू शकता आणि बाय स्पेसिफाईंग पर्टिक्युलर मेमोरी ऍड्रेस. ओके, आणि सेकंड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची की त्याचा ऍड्रेस तुम्हाला इन्स्ट्रक्शन मध्ये इटसेल्फ असणार आहे. ओके, म्हणजे हा जर तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे, ओके, याच्यामध्ये एक तुमची रॅम आहे इंटरनल. ओके, आणि या रॅमचा काही ऍड्रेस आहे सपोज 01H. ओके, तर तुम्हाला हा ऍड्रेस डायरेक्टली तुम्ही इन्स्ट्रक्शन मध्ये पुट करून या लोकेशनला जो डेटा स्टोअर केलेला आहे तो ऍक्सेस करू शकता. ओके, तर डायरेक्ट ऍड्रेसिंग म्हणजे काय की जो मेमरी डेटा तुम्हाला पाहिजे, ओके, त्या डेटाचा ऍड्रेस तुम्हाला इन्स्ट्रक्शन मध्ये मिळणार आहे. ओके, तर आता आपण याचं एक्झाम्पल बघूया, त्यामध्ये तुम्हाला अजून थोडस क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. ओके, तर आता मी इकडे एक इन्स्ट्रक्शन लिहितोय, मूव A,30H. सो या इन्स्ट्रक्शन नंतर काय होईल, जर तुम्ही हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केलं, ओके, तर काय होईल, डेटा स्टोअर्ड ऍट 30H लोकेशन. ओके, डेटा कुठे स्टोअर केलेला आहे, तुमच्या मेमोरीच्या 30H लोकेशनला विल मूव्ह टू ए, म्हणजेच अक्युमुलेटर मध्ये. ओके, लास्ट एक्झाम्पल मध्ये जे आपण बघितलं ते काय होतं, मूव्ह A,#30H. ओके, हे दोन इन्स्ट्रक्शन बिलकुल पण वेगळे आहेत. ओके, याच्यामध्ये हॅश आहे म्हणजेच काय, ओके, तर मूव्ह A,#30H. ओके, हे दोन इन्स्ट्रक्शन तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाहीये. फर्स्ट इन्स्ट्रक्शन मध्ये काय होणार आहे की 30H हा तुमच्या मेमोरीचा ऍड्रेस आहे. ओके, या ऍड्रेसला जो डेटा स्टोअर केला असेल तो तुमच्या ए मध्ये जाईल. ओके, बट सेकंड हा तुमच्या इमिडिएट ऍड्रेसिंग मोडचं एक्झाम्पल आहे. हॅश साइन मुळे काय होतंय की हा काय आहे, हा 30H इकडे हा इटसेल्फ डेटा आहे. ओके, बट या ठिकाणी हा 30H काय आहे, तुमचा ऍड्रेस आहे. ओके, आणि या ऍड्रेसला जो डेटा स्टोअर केलेला आहे तो तुमच्या अक्युमुलेटर मध्ये येईल. बट या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होईल की हा डायरेक्ट 30H ना लोड होईल तुमचा ए. ओके, हॅश म्हणजे काय की हा तुमचा डेटा झाला, हा तुमचा ऍड्रेस झाला मेमोरीचा, ज्या ठिकाणी तुमचा डेटा स्टोअर केलेला आहे. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. इमिडिएट आणि डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मधला डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे काय आहे म्हणून. प्लस अजून आपण काही एक्झाम्पल देऊ शकतो तुमच्या इन्स्ट्रक्शनचे. ओके, हा झाला फर्स्ट वन, ज्यावेळेस तुम्ही अक्युमुलेटर मध्ये 30H चा डेटा 30H लोकेशनचा डेटा मूव्ह करणार, किंवा तुम्ही हा रजिस्टर बँक सोबत सुद्धा हे इन्स्ट्रक्शन यूज करू शकता, म्हणजे मूव्ह R0,11H. ओके, या केसमध्ये काय होईल, तुमच्या 11 लोकेशनचा जो डेटा आहे, ओके, तो कुठे ट्रान्सफर होईल, R0 मध्ये. ओके, तर असं पण तुम्ही करू शकता. अजून म्हणजेच काय की ज्या लोकेशनचा डेटा तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे तो ऍड्रेस ऑलरेडी तुमच्या इन्स्ट्रक्शन मध्येच तुम्हाला मिळणार आहे. ओके, आणि तो कसा ओळखायचा आहे, तुम्हाला इकडे एक 8 बिटचा नंबर दिसतोय 30H. ओके, पण इकडे कुठलाही हॅश यूज केला नाही. सेम नंबरला जर हॅश यूज केलं तर तो झाला तुमचा इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. तर कन्फ्युजन व्हायचं नाहीये, डायरेक्ट वेगळा आहे, इमिडिएट वेगळा आहे, आणि दोन्ही कसे ओळखू येतात,
साइन वरून फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हॅश साइन जर यूज झाला तर तो इमिडिएट ऍड्रेसिंग मोड आहे. त्या केसमध्ये हॅशच्या नंतर जो नंबर येतोय तो तुमचा डेटा आहे ऍक्च्युअल मध्ये. ओके, डेटा आणि ऍड्रेस यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ओके, ऍड्रेस कशासाठी आहे, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी की आपला डेटा कोणत्या लोकेशनला स्टोअर केलाय. ओके, आणि ऍक्च्युअल आपल्याला ऑपरेशन कशावरती करायचं असतं, डेटावरती करायचं असतं. बट ऍड्रेस आपल्याला कशासाठी लागतो, की तो डेटा कुठे ठेवलाय हे तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. ओके, म्हणून डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण काय स्पेसिफाय करतो, तुमच्या डेटाचा ऍड्रेस. ओके ओके तर नेक्स्ट तुमचा ऍड्रेसिंग मोड आहे इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ओके, किंवा यालाच अजून म्हणतात रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ओके, तर हा जो मोड आहे तुमचा, ओके, हा व्हेरी युजफुल ठरणार आहे ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग कराल. ओके, जनरली ऍड्रेसिंग मोडचं इम्पॉर्टन्स काय आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम करता त्यावेळेस तुमच्याकडे लिमिटेड प्रोग्रामिंग मेमरी असते. ओके, त्यावेळेस तुम्हाला जर एका लोकेशन मधून दुसऱ्या लोकेशन मध्ये डेटा ट्रान्सफर करायचा असेल, ओके, तर खूप वेळा तुम्ही असे नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकत नाही. सपोज तुम्हाला एका मेमरी लोकेशनचा डेटा, एक मेमोरीचा डेटा आहे तो एका रजिस्टरमध्ये ट्रान्सफर करायचा आहे कंटिन्युअसली, तर तुम्हाला काय प्रोसेस करावं लागेल, मेमोरी टू अॅक्युमुलेटर, त्यानंतर अॅक्युमुलेटर टू पुन्हा R0, अगेन सेम डेटा इकडे घ्यायचा, पुन्हा ए मधून R0 मध्ये. ओके, तर असे खूप सारे ज्यावेळेस तुम्ही ब्लॉक ट्रान्सफरचा प्रोग्राम बघितला असेल, ओके, नंबर ऑफ डेटा तुम्हाला एका लोकेशन मधून दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर करायचा, तर त्यावेळेस इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड हा खूप युजफुल ठरतो. कारण आपण डायरेक्ट मेमोरीला पॉइंट आउट करू शकतो. ओके, तुमच्या मेमोरीला पॉइंट आउट करू शकतो. तर फर्स्ट आपण याचं एक्झाम्पल बघूया, त्यानंतर मी तुम्हाला हा एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आहे काय. आधी तुम्ही लक्षात ठेवा की हा जो ऍड्रेसिंग मोड आहे हा खूप पॉवरफुल आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग करेल त्यावेळेस हा खूप युजफुल ठरतो. ओके, आणि याच्यामध्ये खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळते डेटा ऍक्सेस करण्यासाठी किंवा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. सेकंड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची की या इन्स्ट्रक्शन मध्ये आपण रजिस्टर ऍज अ पॉइंटर म्हणून यूज करणार आहोत. ओके, जो एका लोकेशनला पॉइंट आउट करेल. बट त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फक्त तुम्ही R0 आणि R1 हे दोनच रजिस्टर ऍज अ पॉइंटर म्हणून यूज करू शकता. ओके, तर फर्स्ट आपण एक्झाम्पल बघूया आणि त्यामध्ये एक्सप्लेन करू, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग होईल की इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय. ओके, तर बघा मी इकडे एक एक्झाम्पल देतोय, मूव ए कॉमा @R0. ओके, बघा तर या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होईल एक्झॅक्टली, तुमच्या R0 मध्ये काही डेटा असेल. ओके, सपोज तुमच्या R0 रजिस्टर मध्ये एक 8 बिटचा डेटा स्टोअर आहे आणि तो आहे 1FH. ओके, हा तुमच्या R0 मधला डेटा आहे. तर हा डेटा तुमच्या ए मध्ये येईल का, नाही. तर हा काय करेल, ह्या R0 मध्ये जो डेटा जो तुम्हाला डेटा मिळेल किंवा जी व्हॅल्यू असेल R0 मध्ये, ओके, या मेमरी लोकेशनला तो सर्च करेल आणि तो काय करेल, 1FH या मेमरी लोकेशनला जाईल. ओके, आणि या ठिकाणी जो डेटा असेल तो डेटा तुमच्या ए मध्ये ट्रान्सफर करेल. ओके, म्हणजेच काय की जसं आपण इन इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला एक रजिस्टर पॉइंट आउट करायचा आहे. त्या रजिस्टरमध्ये तुमच्या मेमरीचा ऍड्रेस स्टोअर केलेला असणार आहे. नंतर तुम्ही त्या ऍड्रेसला जाऊन त्या लोकेशनचा डेटा ए मध्ये ट्रान्सफर कराल. म्हणजेच काय करणार तुम्ही बघा, ज्यावेळेस मी हे इन्स्ट्रक्शन नोट डाऊन करतो यामध्ये काय होईल, फर्स्ट तुमचा R0 बघू आपण, तर तुमचा हा R0 आहे आणि यामध्ये हा डेटा स्टोअर केलेला आहे. ओके, म्हणजेच हा डेटा काय झाला, जर तुम्ही याला हेक्स मध्ये कन्वर्ट केलं तर हा झाला तुमचा 1FH. ओके, मग तो काय करेल, या पर्टिक्युलर हा काय झाला तुमचा 1FH, मग हा काय करेल, या पर्टिक्युलर लोकेशनला जाईल मेमोरीमध्ये तुमच्या. म्हणजेच या ठिकाणी कुठेतरी तुमचा हा ऍड्रेस असेल आणि या ऍड्रेससाठी काहीतरी डेटा स्टोअर केला असेल, राईट. हा झाला आपला ऍड्रेस, हा झाला डेटा त्या लोकेशनचा, त्या ऍड्रेसवरती जो डेटा सेव्ह केलाय हा, आणि हा डेटा तो काय करेल, तुमच्या ए मध्ये ट्रान्सफर करेल. ओके, म्हणजेच R0 काय यूज करतो, ऍज अ पॉइंटर. ओके, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की R0 ऍज अ पॉइंटर ऍक्ट करणार आणि हा R0 काय करणार, एक ऍड्रेस स्टोअर करणार किंवा या R0 मध्ये तुम्हाला एक ऍड्रेस मिळेल. ओके, आणि या ऍड्रेसवर गेल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल डेटा मिळेल आणि तो डेटा तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे, ए मध्ये. ओके, तर असा हा इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, इनडायरेक्ट का म्हणतात,
कारण बघा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड जो आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ॲड्रेस मेन्शन केलेला असतो. ओके सो आपण बघितलं की मूव ए कॉमा सपोज हा 1F आहे तर 1FH. ओके यावेळेस काय होईल डायरेक्ट 1FH लोकेशनचा डेटा तुमच्या ए मध्ये ट्रान्सफर होईल. पण इनडायरेक्ट मध्ये काय होईल फर्स्ट तो R0 मध्ये जाईल. R0 मध्ये व्हॅल्यू चेक करेल काय आहे तर त्यामध्ये तुम्हाला मिळेल ॲड्रेस. ओके इट्स लाईक अ पझल. ओके इथं ॲड्रेस मिळेल. या ॲड्रेस वरती गेल्यानंतर तुम्हाला तो डेटा मिळेल. ओके आणि तो डेटा मग तो काय करेल ए मध्ये ट्रान्सफर करेल. ओके तर असं सिंपल आहे. थोडंसं समजायला डिफिकल्ट आहे पण आपण खूप सोपं करून सांगायचा प्रयत्न केलाय की हाऊ युअर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड विल वर्क. हे झाले त्याचं बेसिक. आता तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. सो तुम्हाला समजलंय की आपण काय करू शकतो कॅन यूज R0 अँड R1 ॲज अ पॉइंटर राईट. फक्त R0 आणि R1च रजिस्टर तुमचा ॲज अ पॉइंटर म्हणून वर्क होईल. ओके नंतर रजिस्टर काय पॉइंट करेल तुमचा रजिस्टर पॉइंट द मेमरी लोकेशन. रजिस्टर काय पॉइंट करेल तुमचं मेमरी लोकेशन ज्या मेमरी लोकेशनला तुमचा डेटा स्टोअर केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या लोकेशन मधून काय करेल रिक्वायर्ड डेटा मिळेल. ओके समजायला सोपं आहे बट हाच इंटरेस्टिंग ॲड्रेसिंग मोड आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग कराल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा किती युजफुल ठरणार आहे तुमच्यासाठी. ओके आणि अजून एक लक्षात ठेवायचे तुम्हाला की ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये ओके ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला @ दिसेल ओके ही वाली तर तो काय झाला तुमचा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ओके जसं आपण इमिडिएटला बघितलं आपण हॅश साइन यूज करतो. जसं केव्हाही तुम्हाला जर एखाद्या रजिस्टरच्या आधी म्हणजेच सपोज मूव ए कॉमा @R0 और मूव ए कॉमा @R1 ओके हे असं दिसलं तर तुम्ही काय म्हणणार हा माझा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. ओके कारण याच्यामध्ये @ आहे आणि इनडायरेक्ट का म्हणायला पाहिजे याला बघा कारण याच्यामध्ये डायरेक्ट ॲड्रेस मेन्शनच केलेला नाहीये किंवा डायरेक्ट डेटा दिलेलाच नाहीये. काहीतरी एखादा पझल सॉल्व्ह करण्यासारखं केलंय त्यांनी की आधी तुम्ही R0 ला जा मग R0च्या लोकेशनला डेटा चेक करा एक व्हॅल्यू चेक करा तिथे तुम्हाला लोकेशनचा ॲड्रेस मिळेल आणि मग त्या लोकेशनला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा डेटा मिळेल. ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडसाठी. ओके तर नेक्स्ट आहे तुमचा रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. बघा नावातच सिंपल आहे. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय की या ॲड्रेसिंग मोडमध्ये फक्त रजिस्टर यूज करतात. ओके किंवा या इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला डायरेक्ट रजिस्टर टू रजिस्टर डेटा ट्रान्सफर करायचा असतो. तुम्हाला रजिस्टर टू रजिस्टर डेटा ट्रान्सफर करायचा असतो. ओके म्हणजेच काय की यामध्ये फर्स्ट पॉइंट की सोर्स अँड डेस्टिनेशन्स बोथ आर रजिस्टर ओनली. ओके बोथ आर रजिस्टर ओनली. ओके आणि कोणते रजिस्टर आहेत आपल्याकडे व्हॅलिड रजिस्टर असणार आहे फ्रॉम R0 to R7 ओके अँड रजिस्टर ए रजिस्टर बी अँड DPTR रजिस्टर. ओके म्हणजेच जर याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्झाम्पल कसं असणार सपोज मूव R3 कॉमा ए ओके किंवा मूव ए कॉमा बी. ओके म्हणजेच काय की सोर्स पण रजिस्टर असेल आणि डेस्टिनेशन पण रजिस्टर असेल आणि यामुळे आपण याला काय म्हणतो रजिस्टर ॲड्रेसिंग मोड कारण याच्यामध्ये बोथ आर काय आहेत तुमचे सोर्स आणि डेस्टिनेशन बोथ रजिस्टर आहेत. ओके आणि याच्यामध्ये कुठलाही एक्सटर्नल नंबर ऍड केलेला नाही. बघा जसं आपण अदर इन्स्ट्रक्शन बघितले सपोज मूव ए कॉमा #30H. ओके त्यामुळे काय करायचं आपल्याला एक्स्ट्रा बाईट लागायची 30H स्टोअर करण्यासाठी. बट या इन्स्ट्रक्शन मध्ये कुठेही ऑपरंट दिलेलं नाहीये. तुमचं फक्त काय आहे रजिस्टरचे नेम आहेत ते आपण ऑपकोड मध्येच कन्वर्ट केले आहेत म्हणून तुमचं हे जे इन्स्ट्रक्शन असतील या ॲड्रेसिंग मोड मधले हे असतील 1 बाईट इन्स्ट्रक्शन्स. ओके म्हणजेच जर तुम्ही हे इन्स्ट्रक्शन यूज केले तर ज्यावेळेस तुमचा जो प्रोग्रामची साईज असेल ती कमी व्हायला हेल्प होईल राईट. सपोज मी जर दुसरं इन्स्ट्रक्शन यूज केलं सपोज मो ए कॉमा #30H लाईक दॅट किंवा
तर या केसमध्ये काय आहे की तुमचं हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते 2 बाईट इन्स्ट्रक्शन होतात. आता तुम्हाला समजलं असेल की ज्यावेळेस आपण फीचर्स सांगितले 8051 चे की इट हॅज 120 बाईट ऑफ रॅम किंवा 4 KB रॉम. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग कराल. आता नाही, बट इन केस ऑफ प्रॅक्टिकल सपोज तुम्ही वर्क करता 8051 वरती, त्यावेळेस तुम्हाला चेक करावं लागेल की सपोज तुमचा प्रोग्राम हा अवेलेबल मेमरीमध्ये फिट होतोय का, की तुम्ही खूप जास्त स्पेस यूज करताय, तुमच्या प्रोग्रामची साईज चेंज होते, वाढते. ओके, हेच एक मेन रिजन असतं की ज्यावेळेस तुम्ही ऑर्डिनो बोर्ड वगैरे बघता. ओके, तर ते ऑर्डिनो बोर्ड आपण फक्त लिमिटेड ऍप्लिकेशनसाठी यूज करू शकतो. खूप जास्त ऍप्लिकेशन वगैरे आपण त्यासाठी यूज करू शकत नाही का, कारण त्याच्यामध्ये लिमिटेड साईज ऑफ मेमरी असते, लिमिटेड इन्स्ट्रक्शन सेट्स असतात किंवा 8 बीट मध्ये आपण जास्त डेटा प्रोसेस करू शकत नाही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिंक करून ठेवायच्यात. नेक्स्ट सेमिस्टरचा मी सिलेबस बघितलाय, त्यामध्ये तुम्हाला ऑर्डिनो आहे, ऑर्डिनो प्रोग्रामिंग आहे. ओके, त्यामध्ये अजून थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं वाढेल, प्रोग्रामिंग रिलेटेड असेल किंवा कंट्रोलर रिलेटेड असेल. ओके, तर हे झालं तुमच्या रजिस्टर ऍड्रेसिंग मोड साठी. ओके, तर आता आपण बघूया इंडेक्स ऍड्रेसिंग मोड काय असतो. ओके, तर इंडेक्स ऍड्रेसिंग मोड हा थोडासा वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. ओके, तर याच्यामध्ये काय असतं की जो तुमचा ऑपरंड आहे, ओके, किंवा ज्या लोकेशनवरून तुम्हाला डेटा घ्यायचा आहे, ओके, त्या लोकेशनचा जो ऍड्रेस आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला थोडंसं अजून प्रोसेस करावं लागेल. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्याकडे एक बेस रजिस्टर असेल आणि एक असेल ऑफसेट रजिस्टर. ओके, तर तुम्हाला या बेस रजिस्टर मधला डेटा आणि ऑफसेट रजिस्टर मधला डेटा ऍड करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल, लोकेशनचा ऍड्रेस मिळेल मेमरीचा. ओके, म्हणजे लाईक खुफिया रस्ता. ओके, कुठेतरी सिक्रेट ऍड्रेस तुमचा असणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. म्हणजेच तुमचं काय झालं की डायरेक्टली तुम्हाला ऍड्रेस मिळणार नाही. तुम्हाला जर सिक्रेट फोटो स्टोअर करायसाठी ठेवायचे असतील तर तुम्ही असं इंडेक्स ऍड्रेसिंग मोडना तो ऍक्सेस करू शकता. ओके, तर बघा आपण एक्झाम्पल बघूया याचं. तर याचं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज मूव ए कॉमा @ ए प्लस DPTR. ओके, तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इकडं. आलंय प्लस ए प्लस जर आलंय, ओके, आणि ए प्लस जर असेल तर हा कोणता असेल, तुमचा इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. ओके, तर यामध्ये काय होते बघा, फर्स्ट तुमच्या DPTR मध्ये काही डेटा असेल. ओके, म्हणजेच काही व्हॅल्यू असेल. ओके, सपोज 11H अशी व्हॅल्यू आहे. ओके, त्यानंतर तुमच्या अक्युमुलेटर मध्ये काही व्हॅल्यू असेल. अक्युमुलेटर मध्ये काय असेल, काही डेटा असेल, सपोज 00 किंवा 01H. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी या दोघांना काय करायचंय, ऍड करायचंय. ओके, या दोघांना ऍड केल्यानंतर सपोज तुम्हाला एक नवीन व्हॅल्यू मिळेल, कन्सिडर करा 12H. ओके, तर तुम्हाला काय मिळेल, एक नवीन लोकेशन मिळेल आणि हा जो रिझल्ट असेल तुमचा, हा असणार आहे तुमचा ऍड्रेस ऑफ लोकेशन किंवा ऍड्रेस ऑफ मेमरी लोकेशन. ओके, आणि या ऍड्रेसला जो डेटा असेल तो डेटा तुमच्या अक्युमुलेटर मध्ये ट्रान्सफर होईल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो की अक्युमुलेटरचे कंटेंट ए प्लस DPTR रजिस्टरचे कंटेंट, ओके, हे दोघांना ऍड केल्यानंतर जो रिझल्ट येईल तो रिझल्ट असणार आहे तुमचा ऍड्रेस ऑफ मेमरी लोकेशन. ओके, ऍड्रेस ऑफ मेमरी लोकेशन. ओके, आणि मग त्या लोकेशनला जो डेटा असेल, या लोकेशनला जो डेटा स्टोअर केलेला असेल तो डेटा जाईल तुमचा अगेन ए रजिस्टर मध्ये. ओके, तो डेटा जाईल तुमचा ए मध्ये. ओके, जसं आपण इन्स्ट्रक्शन मध्ये दिलंय की मूव ए कॉमा @ ए प्लस DPTR, म्हणजेच ए प्लस DPTR मिळून जी व्हॅल्यू येईल त्या लोकेशनला, त्या मेमरी लोकेशनला तुमचा डेटा आहे बाबा, तो डेटा घे आणि अक्युमुलेटर मध्ये स्टोअर कर. ओके, तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अजून काय लक्षात ठेवायचंय की बेस रजिस्टर म्हणून तुम्ही फक्त, ओके, बेस रजिस्टर म्हणून फक्त 2 रजिस्टर यूज करू शकता, DPTR और PC. ओके, या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही रजिस्टर तुम्ही ऍज अ बेस रजिस्टर, म्हणजे या DPTRच्या जागेवर फक्त तुम्ही PC घेऊ शकता किंवा DPTR. ओके, त्यानंतर ऑफसेट रजिस्टर मध्ये दुसरं ऑप्शन नाहीये तुम्हाला, ऑलवेज अक्युमुलेटर आहे. ओके, म्हणजे हे फिक्स असणार, अक्युमुलेटर प्लस DPTR किंवा अक्युमुलेटर प्लस PC, हेच कॉम्बिनेशन फक्त तुमचं या इन्स्ट्रक्शन या ऍड्रेसिंग मोड मध्ये तुम्हाला
करता येईल. ओके, आणि तो डेटा तुम्ही अक्युमुलेटर मध्ये ट्रान्सफर करताय. अजून हे हा जो ॲड्रेसिंग मोड आहे, इंडेक्स ॲड्रेसिंग मोड, हा फक्त 2 इन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही यूज करू शकता. तो आहे की मूव्ह सी या इन्स्ट्रक्शन सोबत तुम्ही यूज करू शकता, किंवा JMP जंपचे इन्स्ट्रक्शन आहेत. ओके, त्यासाठी तुम्ही हा ॲड्रेसिंग मोड यूज करू शकता. ओके, तर हे झालं ऑल अबाउट ॲड्रेसिंग मोड. काही इम्पॉर्टंट प्रोग्राम पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की मेन जे इन्स्ट्रक्शन आहेत जे तुम्हाला फ्रिक्वेंटली यूज करायचे आहेत. ओके, तसे तर खूप 200च्या वर इन्स्ट्रक्शन आहेत तुमच्या 8051 मध्ये. तर पूर्ण आपण एक्सप्लेन करणार नाही आहेत, पण जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत, ओके, ते थोडंसं एक्सप्लेन करायचा आपण प्रयत्न करू. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. ओके, जितके जास्त रिस्पॉन्स भेटेल मला, तितकं फास्ट व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ओके, तर ऑल द बेस्ट अँड थँक यू.